बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकतात, ज्ञानाने नाही. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाकीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 3ऱ्या नियमापर्यंत हा व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडणारच नाही. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, कमजोरी. मरून जा, पण आपली कमजोरी कधीही कुणालाही सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपली कमजोर बाजू, आपले सगळे सिक्रेट्स त्यांना सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकतात, कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झाली. तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काही मतभेद निर्माण झाले, तुम्ही एकमेकांविरोधात गेले तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपली कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. आपली कमजोर बाजू उघडपणे कोणालाही सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते. नंबर 2, आत्मसन्मान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तेथेही दाबायला वागतात जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेली दुनिया. जास्त कुणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतं. नंबर 3, योग्य शब्द म्हणजेच राईट वर्ड. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असतील. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीच कामे सोपी होतात. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते, जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाही. बोला राजासारखं, काम करा गुलामासारखं, मेहनत करा मजदुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशहासारखा. नंबर 4, स्वार्थी म्हणजे सेल्फिश. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्याजवळ असेल. एक चालाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेतो आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपलं काम काढून घेतो. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता, त्याला काहीही मोबदला देत नाही, तेव्हा समोरचा काम करेल याची खात्री देता येत नाही. पण तुम्ही जर समोरच्याला त्या कामाच्या बदल्यात काही देण्याचे आमिष दाखवले तर तुमचे काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही, हे कायम लक्षात. नंबर 5, नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडू किंवा रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही किंवा तुम्ही तो प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चालाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावे लागेल, कारण लोकांनी तुमची मजाक उडवण्याआधी 100 वेळा विचार करायला हवा. नंबर 6, संयम. ज्या माणसात संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर करतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसता आणि तुम्ही तुमचं नुकसान करून घेतात. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. नंबर 7, कुठल्याही मुद्द्यावर किंवा कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा, मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, त्या टॉपिक झोनमध्ये जायला हवं, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. नंबर 8,
आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरं वाटतं, आणि जर तुम्ही खरं बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटंच वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील. नंबर 9, कमी बोला. प्रमाणापेक्षा जास्त बोलणं म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणं, आपली किंमत कमी करून घेणे. नंबर 10, आय कॉन्टॅक्ट. नजरेला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघतात, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही, म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोला. नंबर 11, तोंडाने कडू ते मनाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ. तोंडाने गोड असणारे लोक तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात, म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. नंबर 12, जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करा, आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसांनी ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि 5000 सोन्याची नाणी देईन. 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी असे सांगितले की राजा, नाणी खर्च नाही झाली कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकले नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आहे आणि तेही तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारले, कसे? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणी खर्च करताना मी त्या नाण्यात बघत होतो आणि मग ते खर्च करत होतो, कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितीमध्ये किती जलद आणि स्थिर विचार करता. कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीमधून निघणे कठीण आहे असं आपल्याला वाटतं, आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात. नंबर 13, पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. काही लोक ठेच लागूनही सुधरत नाहीत. एकदा लागलेली ठेच, त्यातून तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चालाखीने वागायला हवं. नंबर 14, मतलबी. या जगात मतलब हा शब्द खूप वजनदार आहे. एकदा मतलब निघाला की चांगल्यातली चांगली नाती तुटायला सुरुवात होते, माणसे दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोवरच माणसे जवळ राहतात. म्हणून चालाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा, जेणेकरून लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की पुढच्या 10 दिवसांनी राणी मरणार आहेत, आणि झालेही तसे. 10 दिवसानंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिषी आपल्याच अडचण बनू नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मरण्याअगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिषी आहेस ना, चल सांग, तुझा मृत्यू कधी होणार आहे? ज्योतिषाने चालाखीने उत्तर दिले की राजा, तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या 2 दिवसांनी माझा मृत्यू होईल, म्हणून राजाने त्याला सोडून दिले. नंबर 15, आयुष्यात काही उद्देश नाही अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते, पण हे खरं आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसला तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या आत काही ध्येय नाही, काही गोल्स नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तीसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार. नंबर 16, मनाने नाही, डोक्याने विचार करून निर्णय घ्या. जी व्यक्ती डोक्याने नाही आणि मनाने इमोशनल, भावनिक होऊन विचार करते, त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ काढून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या. नंबर 17, विश्वास म्हणजेच ट्रस्ट. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकतात आणि मान मिळवू शकतात, पण जेव्हा ते खरं उघडं केलं जातं तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असते.
खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलून लोकांचा विश्वास मिळवा, जो की कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहणार. नंबर 18, स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टी लक्ष देऊ नये का. कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटे हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकंही हुशार समजू नका की तुमच्या हुशारकीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. नंबर 19, वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. नंबर 20, स्वतःला कायम मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखता येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, इतकेही सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सर्वात सरळ आणि उंच झाड सर्वात अगोदर कापले जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा. नंबर 21, लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा. एक व्यक्ती एकदा राजाला भेटायला गेला. तेव्हा त्याला शिपाईने दारात अडवलं आणि त्याला म्हणाले की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यात अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो, मला बांबूचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एका अटीवर आतमध्ये सोडले की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्याचा अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने 100 फटके हे शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चालाखीने त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिक. कधी दुसऱ्यासोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. तुमचा एक लाईक आणि कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करते. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.